पुण्यात महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले। वाढीव वीज बिलाविरोधात आंदोलन केल्याची माहिती आहे। शिरपूर फर्स्ट संघटनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले तर महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी धारेवर धरलं। महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा देखील इशारा आंदोलकांनी दिलाय। त्या माध्यमातून आम्ही एमएससीबीला अवगत केलेलं आहे की आता एमएससीबीने इथे मदत कक्ष स्थापन करायचा आणि तिथे पूर्ण वेळेक अधिकारी ठेवायचा, जेणेकरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जेव्हा काही तक्रार असेल तो पूर्ण वेळ इथं ते तक्रार देऊ शकतील आणि ज्याचं कोणाचं लाईट बिल जास्त येत असेल तो इथं तक्रार करून आपली तक्रार निवारण करू शकतो। आणि येत्या काळामध्ये जर का सबस्टेशन साठी असेल या डीपी जळाल्यानंतर असेल शेतकऱ्यांकडून जर का पैसे लुबाडण्याचा प्रयत्न एमएससीबीने केला तर त्याला या शिरपूर पथच्या माध्यमातून उत्तर देण्यात येईल अशा विविध मागण्या घेऊन आज शिरपूर पथच्या वतीने ठिय्या आंदोलन करून निवेदन देण्यात आले। एक महत्वाची बातमी समोर येते। दौंड तालुक्यात 400 परप्रांतीय गुऱ्हाळ घरं बंद करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागानं मालकांना नोटीस देखील बजावली आहे। एकाच वेळी 3 विभागाकडून ही कारवाई करण्यात आली तर सर्व गुऱ्हाळ घरांवर 3000 टन ऊस गाळपाअभावी वाळत पडल्याचं चित्र आहे। ऊसाचे बाजार आणि गुळाचे बाजार हे याच्यामध्ये जी तफावत आहे याच्यामुळे आज गुऱ्हाळ चालक आणि मालक अडचणीत आहे। त्याच्यामुळं हा बंद केल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे की ऊसाचे रेट थोडेसे कमी जर झाले 3500 रुपयापर्यंत जर ऊसाचे रेट आले तर गुऱ्हाळ चालकांना आणि मालकांना दोघांनाही ती परिस्थिती उत्तम होईल आणि त्यानंतर गुऱ्हाळ चालू होतील। त्यामुळं आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर हे जे बंद झालेलं गुऱ्हाळ आहेत तालुक्यातली ती पूर्ववत चालू व्हावीत आणि बाजारभावाचा कुठेतरी ताळमेळ घालून चालू व्हावीत। धाराशिवच्या उमरगा तहसील समोर आंदोलन करण्यात आले। नातेवाईकांनी घरावर अतिक्रमण केल्यामुळे एका महिलेच्या वतीने हे आंदोलन केले। भर रस्त्यात महिलेनं ठिय्या आंदोलन करत ट्रॅफिक जॅम केलं होतं। तहसील कार्यालयासमोरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती। सिंधुदुर्गात अवैध धंद्याविरोधात आंदोलन पुकारण्यात आले। जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। दोडामार्ग तालुक्यात गांजाची शेती केली जाते याबाबत आमदार दीपक केसरकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील पत्राद्वारे करण्यात आली। या मतदारसंघामध्ये भविष्य पिढी जी आहे आपल्या जिल्ह्यातली ही चरस गांजाच्या नादी लागणे यापासून आपण रोखलं पाहिजे, हे आपलं परम कर्तव्य आहे। मला वाटतं दीपक केसरकर यांना पालकमंत्री नितेश राणे आणि फडणवीस सरकार हे पाठीशी घालते असं वाटतंय। त्यामुळे या दीपक केसरकरांचा राजीनामा सरकारने घेतला पाहिजे। कृषी मंत्री दत्ता भरणेंकडून शेतकऱ्यांची थट्टा केल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस आहे, शेतकऱ्यांशी बोलताना भरणेंनी हे वक्तव्य केले। त्यामुळे मदतीऐवजी जबाबदारी झटकल्यानं भरणेंवर आता टीका होते। ज्यांनी सांगितलं त्याला हे करा तुम्ही। मामा तुम्ही शब्द दिला मी नाही शब्द तुम्हाला दिला। सिंचन भवन तुमचा माझा काही शब्द झाला नाही, तुमचं माझं काही सिंचन भवनला मामा तुमचं काय माझा शब्द नाही। तुम्ही आंदोलन केलं परत नाही सांगत। आबा यायचं का तुम्ही? छत्रपती संभाजीनगरात 141 नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आलाय। तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हा देखील दाखल केल्याची माहिती आहे। तर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।